कुठून आलात? सारसाई बागाची वाडी, कहाँ से आए हो? पनवेल. पनवेल. पनवेलहून मुंबईच्या सभेला. हा. अच्छा. मग मराठी येतं? समझता मराठी? मैं मराठी में बोलूंगी, आपको समझ में आएगा. आप हिंदी में बोलो, चलेगा? ये पोस्टर आप लेके आए हो? एकनाथ शिंदे लगता है लाड़का भाऊ है आपके. हा. क्यों? लाडले भाई क्यों है वो आपके? मॅडम पुढे पुढे विचारा. पुढे मी विचारते, मला तुम्हाला समजून घ्या. तुम्ही हे पोस्टर घेऊन आलात ना? हो. एकनाथ शिंदे का लाडके भाऊ आहेत? लाडकी बहिणी योजना मिळते? किती मिळतात? 1500 रुपये. 1500 मिळतात. तुम्ही तिवारी असून चांगलं मराठी बोलताय. लाजत उगाच होतात. लागत नाही. 1500 रुपये कोण देत आहे? देवा भाऊ देत आहेत की एकनाथ शिंदे? एकनाथ शिंदे आमच्या खात्यात येतात ते. एकनाथ शिंदे देतात की कोण दुसरे देतात ते नाही माहित आम्हाला. हा, पण तुम्ही बॅनर घेऊन येताना एकनाथ शिंदेचाच आणलात म्हणून मी फक्त विचारलं. एकनाथ शिंदे की देवा भाऊ? आवडतो कोण नेता म्हणून? एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे. अच्छा. मग तुम्हाला मुंबईवरनं पनवेलवरनं मुंबईला काय यावंसं वाटलं? आज तर देवाभाऊ तुमचे तिकडे नवी मुंबईत पण आहेत. की एकनाथ शिंदेसाठी आलायत? एकनाथ शिंदेसाठी आलायत. ताई तुम्ही सांगा कुठून आलात? इथं मुंबईला आलो, पनवेलला पनवेलला. पनवेलहून मुंबईच्या सभेला आलात कशासाठी? मिटिंगीसाठी. आज मीटिंग होती. कोणी बोलवलेली? एकनाथ शिंदे नागनीच शिंदे साहेबांनी बोलवली. हा शिंदे साहेब आवडतात तुम्हाला? हा. मग आमच्या तर तुम्ही भाजपचा घातलाय. काय भाजीपचाच घातलाय दिला तो घेतलाय. दिला तुम्हाला? कोणी दिला? तिथं दिला वाटलं ते घेतलं आम्ही. तुम्हाला आवडतात शिंदे साहेब की देवाभाऊ आवडतात? आता कोणता का आवडा, आता तिथं आहे ती करू आम्ही काहीतरी. आता काहीतरी करू म्हणजे तुम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहात की आता इथं आलो तर सगळे पक्ष आहेत ना. ते म्हणजे इथं आलं तर सगळं पक्षात आहे. तुम्ही काम करता का शिवसेना किंवा भाजप सोबत? हा काम करता? कोणासोबत काम करता? आम्ही करतो अशी फाटी बिटी विकताव, आम्ही लाकडे विकताव. पक्षासोबत देवाभाऊ किंवा एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करता का? नाही. मग आज सभेला कसं काय आलात भाजपचे गमछे घालून? ते आम्ही घेतलं ग. जा पुढे आम्हाला नाही जास्ती.